नेपाळमधील रसुआ जिल्ह्यात भोटे-कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। दरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर शहरातील काही महिला पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून त्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या नसून सुरक्षित ठिकाणी आहेत। याबाबत शिवसेना शिंदेगड सातारा जिल्हा महिला उपप्रमुख मेघा चोरगे यांच्याशी गुरुवारी सकाळी व्हॉट्सअप फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली। पूरग्रस्त घटना घडलेल्या भागापासून आपण अंदाजे 250 ते 300 किलोमीटर अंतरावर असून पोखरा या ठिकाणी हॉटेल परिसरात सुरक्षित ठिकाणी आहोत असे त्यांनी सांगितले। सातारा जिल्हा प्रशासनाशी संपर्कात असून पालकमंत्री शंभूराज देसाई, नामदार मकरंद पाटील यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे मेघा चोरगे यांनी सांगितले। त्यामुळे महाबळेश्वरमधील संबंधित महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत सध्या कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट झालेले आहे। आम्ही सुरक्षित आणि सुखरूप ठिकाणी आहोत। पूरग्रस्त भागापासून आम्ही 250 ते 300 किलोमीटर लांब आहोत। आम्ही सुरक्षित आणि सुखरूप ठिकाणी आहोत। पूरग्रस्त भागापासून आम्ही 250 ते 300 किलोमीटर लांब आहोत। सातारा जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांच्याशीही फोनवरून चर्चा झाली आहे अशी प्रतिक्रिया मेघा चोरगे यांनी दिली। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी मेघा मंगेश चोरगे, सातारा उपजिल्हा प्रमुख। मी व माझ्या 9 मैत्रिणी आम्ही महाबळेश्वरमधून नेपाळ येथे फिरण्यासाठी आलो होतो आणि आता नेपाळची सिच्युएशन बघता जी पूर परिस्थिती आलेली आहे त्या संदर्भातच मला पालकमंत्री महोदय स्वतः आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। त्यांनी आमची विचारपूस केली आणि माननीय मकरंदबा पाटील यांनी स्वतः विचारपूस केली व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या इकडूनही फोन झाला, तेही कोऑर्डिनेटमध्ये आहेत आमच्या। आम्ही इथे खूप सुखरूप आहोत। आम्ही पोखरा शहरामध्ये आहोत आणि सुखरूप आहोत। आणि इथून जे आम्ही जिथे स्टे आहे आमचा तिथून जे लोकेशन आहे पूर परिस्थितीचं ते 250 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तिकडची जी पूर परिस्थिती आहे त्याचा इकडे काही इम्पॅक्ट नाही, आम्ही सुरक्षित आहोत। आणि आमचे जे SITचे सर आहेत, SIT टूर्स अँड ट्रॅव्हलचे, तेही आमच्या सोबत आहेत सतीश सर, तेही बोलतील। नमस्कार, जय महाराष्ट्र। आम्ही आता पेवा लेक जवळती आहे, साईट सीन चालू आहेत व्यवस्थित सगळं। टूर मुक्तीनाथ टेम्पल पण काल झालेलं आहे व्यवस्थित। आता उद्या आम्ही जाणार आहे काठमांडूला। काही कारणामुळे थोडं रोड बंद केलेला आहे काठमांडू जायचं, ते आज संध्याकाळी स्टार्ट होणार आहे। उद्या आमचं काठमांडू स्टे आहे, काठमांडू पशुपतीनाथ मंदिर पण करणार आहे आपण उद्या। आणि ते जे झालेलं इन्सिडेंट ते काठमांडूहून 120 किलोमीटर पुढे आहे, ते आमच्या रूटमध्ये नाही आहे आणि आम्ही सगळेजण सेफ आहोत। आपली टूर व्यवस्थित चालू आहे, काही काळजी करायची गरज नाही। धन्यवाद। आणि तुम्हाला अजूनही सांगू इच्छिते, मी सगळ्याच महाराष्ट्राचे आणि सातारा जिल्ह्याचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही सगळेजण काळजीपोटी आमची काळजी करून आम्हाला फोन वगैरे करताय। तर भिण्यासारखी काही गोष्ट नाहीये, आम्ही सगळे सुरक्षित आहोत। आणि पालकमंत्री महोदय असतील, माननीय मकरंदबा पाटील असतील, आपले जिल्हाधिकारी असतील, सगळे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आम्ही सगळे सुरक्षित आहोत, मी आणि माझ्या मैत्रिणी। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।